नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे. बऱ्याच दिवसांचं एक स्वप्न, केलेली मेहनत आणि प्लॅनिंग अखेर आज पूर्ण होणार आहे. हो, आज आपण चाललोय आपल्या नवीन टू व्हीलरची डिलिव्हरी घ्यायला. तशा तर आपल्या 2 गाड्या आहेत, पण त्या गावी आहेत. रस्त्याने जाताना डोक्यात जुने दिवस फिरत होते. आईवडिलांनी नेहमी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या स्वप्नांना पुढे केलं आणि दादा त्याने नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रत्येक अडचणीत साथ दिली. यांच्या या पाठिंब्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचू शकलो. स्वतःच्या कष्टाची गाडी घेणं हे फक्त माझं समाधान नाही, तर माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. शोरूम जसं जवळ येत होतं तशी छातीतली धडधड आणि डोळ्यातली चमक अजून वाढत होती, कारण आज एका सामान्य घरातल्या मुलाचं खूप मोठं स्वप्न रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज होत होतं. आणि फायनली आम्ही शोरूममध्ये गेलो. शोरूममध्ये एंट्री केल्यावर मी, बायको आणि बहीण थोडा वेळ एकमेकांशी गप्पा मारायला लागलो. थोडा वेळ एकमेकांशी गप्पा मारल्यानंतर आम्ही सर्वजण हेल्मेट बघायला गेलो. तिथे मालकीनबाईंना आणि बहिणाबाईला हाफ हेल्मेट आणि फुल हेल्मेट यातला फरक कळत नव्हता. तो त्यांना व्यवस्थित समजून सांगितला. त्यानंतर फॉर्मॅलिटीज आणि कागदपत्रांची लगबग सुरू झाली. आधी RTO पेपर्स, इन्शुरन्स आणि वॉरंटीची सगळी कागदपत्र नीट तपासून घेतली. त्यानंतर गाडीच्या ॲक्सेसरीज, हेल्मेट, पार्किंग कव्हर, चाव्या सर्व तपासून घेतलं. मग थोड्याफार काही क्वेरीज होत्या, त्या तिथल्या एक्झिक्युटिव्हशी चर्चा करून सर्व क्लिअर करून घेतल्या. तिथे मंगेश सर म्हणून आहेत, ते खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या आणि जे काही डाऊट होते ते सर्व क्लिअर केले. फायनली जेव्हा त्या डिलिव्हरी पेपर्सवर सही केली तेव्हा हाताला जाणवणारा तो भार शब्दात नाही सांगता येणार. कारण ही केवळ एक कागदावरची सही नव्हती, तर ती कित्येक दिवसांच्या मेहनतीवर, संयमावर आणि स्वतःच्या स्वप्नावर लागलेला एक शिक्का होता. आणि अखेर ती समोर आली. तिचा तो रुबाब, तो ग्लॉसी रंग, जशी पाहिजे होती अगदी तशीच. पण भावनेच्या भरात वाहून न जाता गाडी व्यवस्थित चेक करून घेतली. कुठे स्क्रॅच तर नाही ना, लाईट्स, इंडिकेटर्स नीट चालतायत ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीचा चेसिस नंबर. कागदपत्रांशी तंतोतंत जुळतोय का ते सर्व चेक केलं, बारकाईने तपासलं. सगळं ओके झाल्यावर मग गाडी फायनली पूजन करायसाठी घेतली. घरातून मिळालेले संस्कार आणि मोठ्यांचे आशीर्वाद हीच खरी आपली संस्कृती आहे. गाडीवर स्वास्तिक काढलं, हार बांधला, लिंबू मिरच्या बांधल्या, हळदी कुंकू वाहून गाडीची विधिवत पूजा केली, नारळ फोडला, देवाचे आणि घरातल्या वडीलधारांचे मनोमन आशीर्वाद घेतले आणि आपल्या या नवीन प्रवासाची सुरुवात गोड झाली. चावी चालू करून गाडी स्टार्ट केली आणि इंजिनचा तो थेट आवाज काळजाला भिडला. शोरूमच्या उंबरठ्याहून गाडी रस्त्यावर काढताना, पहिली राईड मारताना मनात एक वेगळाच स्वाभिमान आणि आत्मविश्वास दाटून आला. कारण या रस्त्यावरून आता स्वतःच्या हक्काच्या गाडीवरून फिरणार होतो. शोरूममधून गाडी थेट आपल्या दारात आली आणि खरा आनंद तर इथे सुरू झाला. आपल्या परंपरेप्रमाणे घरी आल्यावर 5 सुवासिनींच्या हस्ते गाडीचं औक्षण आणि विधिवत पूजन केलं. चाकांच्या खाली लिंबू ठेवून नारळ फोडला. मित्रांनो, खरं सांगायचं तर मनात एका बाजूला आनंद तर आहे, पण एका बाजूला खंतही आहे. खंत या गोष्टीची की आज एवढा मोठा क्षण, एवढी मोठी गोष्ट आपण करतो, एवढं मोठं स्वप्न आपलं पूर्ण होतंय, तर या क्षणाला आपली मम्मी, पप्पा, दादा, वहिनी हे सर्वही इथे असायला पाहिजे होते. ते सर्व इथे असते तर अजून आनंद झाला असता. असो, चालायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार, एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं.